आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। अजित पवारांनी बोलण्याची पातळी ठेवली नाही। अजित पवार शरद पवारांबद्दल त्यांच्या वयाबद्दल बरंच काही बोलले। स्वतःचं साम्राज्य वाचवण्यासाठी ते मलिदा गँगला घेऊन भाजप सोबत गेले। रोहित पवारांची अजित पवारांवर टीका। देशातील प्रत्येक मुलीचा वडिलांच्या संपत्तीत 50% हक्क, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। बारामती 60 वर्ष पवार साहेबांच्या पाठीशी, बारामतीकर यावेळी सुद्धा योग्य निर्णय घेतील, श्रीनिवास पवारांचं वक्तव्य। पाटणमधील कालच्या महायुतीच्या प्रचार सभेनंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांसोबत शंभूराजे देसाईंचे पुत्र यशराज देसाईंचा हेलिकॉप्टरमधून एकत्र प्रवास, राजकीय वर्तुळात चर्चा। नागपूरमधून नितीन गडकरी निवडून येतील, बाकीच्यांचा सुपडा साफ होणार, तर फलटणमध्ये कंटेनर भरून आलेत, 1 रुपयाही सोडू नका, आपल्याला मात्र तुतारीच वाजवायची आहे हे लक्षात ठेवा, माढ्यातील सभेतून धैर्यशील मोहिते पाटलांचं वक्तव्य। ओमराजे निंबाळकरांकडून प्रचाराचा धडाका सुरू, ओमराजे निंबाळकरांच्या घरी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी, शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्यानं काम करणार, ओमराजे निंबाळकरांचं आश्वासन। भाजपवाल्यांनी काम केलं नाही तरी आम्ही ते इमानदारीने करू, आमचं काम हे आग विझवणाऱ्या चिमणीसारखं आहे, मंत्री गुलाबराव पाटलांचं मेळाव्यात तुफान भाषण। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस, सकाळपासूनच उमेदवारांसह कार्यकर्त्यांकडून घरोघरी जाऊन प्रचार सुरू। काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंची सोलापुरात पदयात्रा, शेवटच्या दिवशी उमेदवारांचा जोरदार प्रचार।